मुंबई महापालिकेसाठी भाजपकडून युवा चेहऱ्यांना संधी दिली जाते। भाजप माध्यम प्रमुख नवनाथ बन यांना वॉर्ड क्रमांक 135 मधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाचे मुंबई अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना यांना वॉर्ड क्रमांक 47 मधून निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले। माजी नगरसेवक शिवानंद शेट्टी वॉर्ड क्रमांक 9 मधून निवडणुकीच्या रिंगणात आहेत, तर माजी नगरसेवक जितेंद्र पटेल यांना वॉर्ड क्रमांक 10 मधून उमेदवारी देण्यात आली। नील सोमय्या हे आता निवडणुकीच्या रिंगणात उतरतायत। मुलुंड पश्चिमच्या वॉर्ड क्रमांक 107 मधून त्यांना उमेदवारी जाहीर झाली। आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। आपण अधिकचे तपशील त्यांच्याकडून घेऊया। सुशांत, या यादीतून एक लक्षात येते की काही जुने चेहरे आहेत, काही नवे चेहरे आहेत, म्हणजे माजी नगरसेवक जे प्रस्थापित आहेत त्यांना सुद्धा आणि नव्या चेहऱ्यांना सुद्धा संधी देऊन भाजपनं हा मेळ साधलेला आहे असं म्हणायचं? अगदी खरं आहे। ठिकाण आपण जर बघितलं तर भाजपनं नवे आणि जुने असे चेहरे जे आहेत ते आता उमेदवार म्हणून मैदानात उतरवलेले आहेत। मात्र गेल्या काही दिवसांपासून भाजपमध्ये एका चेहऱ्याची चर्चा होती, ती म्हणजे नवनाथ बन। आता संजय राऊत यांच्यावर जोरदार पत्रकार परिषदेची टीका नवनाथ बन यांनी केली होती। माध्यम प्रमुख होते, त्यांना आता भाजपनं निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेलं आहे। वॉर्ड क्रमांक 135 मधून नवनाथ बन यांना उमेदवारी जी आहे ती भाजपनं जाहीर केलेली आहे। आज नवनाथ बन त्यांचा उमेदवारी अर्ज भरणार। तर दुसरीकडे माजी नगरसेवक शिवानंद शेट्टी यांना वॉर्ड क्रमांक 9, तर माजी नगरसेवक जितेंद्र पटेल यांना वॉर्ड क्रमांक 10 मधून उमेदवारी जाहीर केलेली आहे। त्याचसोबत आपण बघितलं असेल तर किरीट सोमय्या यांचे चिरंजीव नील सोमय्या यांना वॉर्ड क्रमांक 107 मधून उमेदवारी भाजपनं दिलेली आहे। तर युवा मोर्चाचे अध्यक्ष तेजिंदर तिवाना यांना देखील भाजपनं उमेदवारी जाहीर केलेली आहे। त्यामुळे या आपण जर बघितलं असेल तर नवे चेहरे आणि जुने चेहरे आता कुठेतरी सेमेळ जो आहे तो भाजप या ठिकाणी साधताना बघायला मिळतोय। बरं, धन्यवाद सुशांत दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।